नागपूरच्या सायबर पोलीस ठाण्यात ऑनलाईन शेअर ट्रेडिंगच्या माध्यमातून 1,08,00,000 रुपयांची फसवणुकीचा प्रकार उघडकीस आला आहे। मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी हे 61 वर्षीय व्यक्ती असून ते काँग्रेसनगर परिसरात राहतात आणि अज्ञात व्यक्तींनी इंटरनेटच्या माध्यमातून जास्त नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून त्यांची मोठ्या प्रमाणात आर्थिक फसवणूक केली। पोलीस सूत्रांनुसार आरोपींनी विविध मोबाईल क्रमांक आणि बँक खात्यांच्या माध्यमातून वेगवेगळ्या तारखांना एकूण 1,08,00,000 इतकी रक्कम फिर्यादीकडून घेतली। मात्र पैसे घेतल्यानंतर ना त्यांना कोणताही नफा मिळाला ना मूळ रक्कम परत करण्यात आली। घटनेनंतर फिर्यादीने सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली। पोलिसांनी फसवणूक आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये विविध कलमांखाली गुन्हा नोंदवला। सध्या पोलिसांनी 78 मोबाईल धारक आणि बँक खाते धारकांना संशयित मानले असून विशेष तपास पथक या सायबर फसवणुकीच्या जाळ्याचा मागोवा घेण्यासाठी तांत्रिक तपास करत आहे। विदर्भ सिटी न्यूज, नागपूर।